नव्हतं, माझ्यासाठी सरप्राईज आहे. बापरे, मस्त पैकी पप्पी आणलाय आम्ही. की वाव, किती क्यूट आहे ते. हे हात लावू का? विचारणार नाही ना. बापरे, किती भारी बसलं. ही आहे भगवद्गीता. मला माझ्या मॅडमने गिफ्ट केली आहे. काय करू? ओय, पप्पीला ओळखते माझी बायको. ती हो बाय द बाबा, मला वे तिला खूप आवडतात पप्पी. तू किती काळजी करते किती नाही. वेलकम. एक तर आज लोकांना हेच माहिती नाही का श्रीमद भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ आहे. मुसलमानाचे लोक आपण बघतो ते कुराण सांगतात, ख्रिश्चन लोक बायबल सांगतात, आणि आपल्याला आपला धर्मग्रंथ भगवद्गीता हेच माहिती नाहीये. ही आहे भगवद्गीता. मला माझ्या मॅडमने गिफ्ट केली आहे. मी जिथे जॉबला जाते ऑफिसमध्ये, तर माझ्या ज्या मॅनेजर आहेत ना, त्यांनी मला गिफ्ट केली आहे. तर जशी आहे तशी भगवद्गीता मराठीमध्ये आहे, तर ती मला दिली आहे. आणि आता मी तिचं पूजा करते घरामध्ये, देवघरामध्ये पूजा वगैरे करायची, त्याच्यानंतर मग वाचन करायला सुरुवात करायची. सो आता मी पूजा करते. इकडे आता आम्ही जेवण करतोय मस्त. जेवणात आहे फ्लॉवरची भाजी, पोळी आणि ही करंजी दिवाळीच्या उरलेल्या सारणाची बनवलेली आहे आम्ही. पण आता खायला मस्त लागतंय का वाई? संपल्यानंतर खा वाटत ना, त्यामुळे बनवले आता आम्ही परत. आता आपल्याला लग्नाच्या होत्या, लग्नाच्या पुऱ्या खाऊन झाल्या, मग आता हे काल बनवलं. येस, आता आम्ही जेवण करतो मस्तपैकी. राहील तर काहीच आम्ही कुत्रा आणलेला आहे मस्तपैकी, पप्पी आणलेला आहे. स्नेहलला काही माहीत नाही. आता स्नेहलला घरी गेलो सांगू, आता वरती गेल्यावर बघू स्नेहलचं काय रिॲक्शन आहे. मस्तपैकी पप्पी आणलेला आहे आम्ही. हे बघ दाखव इकडे. चलो आता वर जाऊ आपण. स्नेहल कुठं आहे? काय करते? कुठे ना वही तुम्हाला वाढवलं यायचं जाता ते काय काय माहिती काय माहिती. संडे असून कामाला खूप सारे असतात, तर आमच्या आवडीचं काहीतरी. चल तिकडे. ये इकडे. हे बघ काय आणलंय. काय आहे ते? पप्पी आणलाय. बापरे, की वाव, किती क्यूट आहे ते. हे हात लावू का? विचारणार नाही ना. बापरे, किती भारी बसलंय. किती गोड आहे ते. ओह, पप्पी आणलंय. मला काहीच माहित नव्हतं, माझ्यासाठी सरप्राईज आहे. बापरे, मस्त पैकी पप्पी आणलाय आम्ही. किती गोड आहे ते. तर त्याला आम्ही येताना आज येताना आम्ही एका मंदिरातून धागा पण बांधून आणलेला आहे. हे बघा. आणि मला तर माहित पण नाही कधी आणलं त्याला. सकाळीच गेलो होतो आम्ही, सकाळी गेलो आणि आणलं. किती क्यूट आहे ते. ओय, श्रीला पण माहित नव्हतं, त्याला पण आवडलं. बापरे, सोडू का खाली? किती झोपायचं मस्त आहे ते. तुला झोपायचे आता. आता आहे ना. चल, 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 चल. किती भारी येते. बापरे, मस्त आहे ना. तुम्हाला पण आवडलं की नाही नक्की सांगा आम्हाला. मला तर खूप आवडलंय. आता मी याचं ऑप्शन करते, त्याला ओवाळते मस्त, त्याचं वेलकम करू आपण. ना रे, ओय वेलकम करायचं
ना, बघतो किती भारी ते. आता मी इकडे ताट बनवलंय औक्षण करण्यासाठी आणि आता आम्ही औक्षण करून देतो. आमच्या मोठी अन्न आले आमचे शुंभू अन्न. ओय खाली बसून घ्या ना. दिसतोय ना येतोय ना. फोटो? हां काळा नाही येतोय. त्याला मस्त गंध लावायचा आहे. हाय करो. ओय श्री थोडंसं असं वाटतं. आता आमच्या पप्पीला ओळखते माझी बायको. तिला खूप आवडतात फायनली. हो बाबा, मला खूप बाय द वे तिला खूप आवडतात पप्पी, त्यामुळे आणलंय मी. आता बघू ते माझी बायको किती काळजी करते किती नाही. वेलकम. मगाशी तुम्ही बघितलं असेल मगाचा व्हिडिओ. तिला तर खूप आनंद झालाय. बघू आता ते तर तिने ओळखलं. खरंच मला खूप आवडतं कारण की माझ्या माहेरी पण एक कुत्रा आहे आणि मी त्याला लहानपणापासून सांभाळलंय. तर तुम्ही बघितलं असेल माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मल्हार. तर मी तसंच याला पण खूप छान सांभाळणार आहे. मला आवडतं ऍक्च्युली. तर आता भूक लागलेली असं वाटतंय मला. हे बघा हे बघा छान त्याचं औक्षण केलंय मस्त. आणि आपल्याला त्याचं नाव ठेवायचंय. तर मी तुम्हाला सांगते की आम्हाला नाव सजेस्ट करा. तर आपण एक नाव असं स्पेशल नाव ठेवू. सगळ्यांनी कमेंट करून नाव द्या आम्हाला की काय नाव ठेवलं पाहिजे आणि त्याचं. पुढच्या सगळ्या व्लॉग्स मध्ये आता तुमचा हा आमचा आता हा एक नवीन फॅमिली नवीन मेंबर मेंबर आहे. आहे हा. तर एक काम करा, सगळ्यांनी कमेंट करून नाव सजेस्ट करा आम्हाला. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांचं नावं घेऊन एक आपण असं छान गेम सारखं करू. सगळ्या चिठ्ठ्या बनवून असं करू आणि त्यालाच एक चिठ्ठीवर त्याचं हे करू. म्हणजे ते बरोबर करता आपण एक बघू, एक ट्राय करू काय नाव ठेवायचं काय हो. नाही. आणि याच्या पुढच्या ब्लॉग्स मध्ये तुम्हाला दिसेलच. याचे शॉर्ट्स पण आम्ही टाकू लवकरच. खूप मस्त पप्पी आहे. माझ्या एका फ्रेंड कडून आणलेला आहे. फ्रेंडचा फ्रेंड आहे आणला त्याच्याकडून. चलो तर आम्हाला नाव सजेस्ट करा नक्की. मग आपण सगळे मिळून त्याचं नाव ठेवूया. खूप बरं कुत्रा आणलेलं झाल्याने मला खूप आवडलंय ती. ती मस्त आहे जरा ना? नीट सांभाळायला पाहिजे आता. छान आहे ना पण हो खूप केस आहे त्याला, खूप असं मस्त आहे आणि गब्बू गब्बू आहे छान. तर काही छानपैकी असं पप्पीचं वेलकम केलं आहे आम्ही. आणि आता मी चालली आहे गावामध्ये. मला थोडंसं काम आहे. साड्यांचे ब्लाऊज वगैरे स्टिचिंग करायला टाकायचे. सो जाते मी. मला वेळ काही भेटत नाही. संडेच असतो माझ्याकडे की त्या दिवशी मला खूप सारे कामं असतात माझे पण आणि घरातले पण. सो सगळं काही एकाच दिवशी असतं माझं. सो आता मी जाते. चलो. तर काहीच बघितलं ना आपली एंट्री कशी झाली दुपारी. मला सरप्राईज झालंय. तर आता आई पण आलेल्या आहे. आई दिवसभर घरी नव्हत्या तर आई पण आल्या. तर आईंना आपण दाखवू. आईंनी अजून बघितलेलं नाही आहे त्याला. सो आता आपण आईंना दाखवू. आई काय रिॲक्ट करतात ते पण बघू. आणि सनी पण आलेले आहे त्यांना पण दाखवू. सो चलो चलो दाखवूया आता आपण त्यांना. आई हे बघा. जो आणेल ना, जो आणू राहिला ना त्याच्या फटके देते मी आता. किती वेळ झाले कुत्रे आणून परत परत ते कुत्रा आणतो. परत नेऊन सोडायचं. ते राहिलं नाही का आता मग मी त्याचा वेध पाहिजे. आणि तू पण सांभाळायचं त्यांनी पण सांभाळायचं ते कुत्रा आता. राहील ते कुत्रा आता राहील. हा मग पाहते मी वेध पाहते. नाही हा राहिले. पण जावं तुम्हाला आवडलं का हा कुठून आणलं ते नाही माहित. मलाच सरप्राईज भेटले. मलाच आज समजले. जेव्हा घरी आणलं तेव्हा मी बघितलंय. इंग्लिश कुत्रे आहे ते. ते नाही राहिलं का मग वेध पाहिलं. त्यांनी त्रास दिला. तुला कसं काय माहिती गावठी आहे ती. सनी कळत नाही का इंग्लिश कुत्रे कोणतं सांगा. जर्मन शेपर्ड नाही रे. लॅब आहे. विकत आणलं ना. विकत आणलं ना तू काय विकत नाही आणेल ते. नाटक नको मित्राच्या मित्राकडून खोटं बोलायचं फक्त. माझ्याशी खोटं बोलायचं नुसतं. किती भारी तो बघा ना पण. हा, सनी तुम्हाला आवडलं आता का? ते कसं राहतं ना तेव्हा समजल. चांगलं आहे का कसं आहे, त्रास देणार आहे. जर ते शांत आहे ते, शांत ते जर आहे. ओरडलं रात्रभर मग मात्र सध्या काय वाटतं कुत्र चांगलं आहे का नाही? चांगलं रे. किती मस्त आहे ते. घेऊन जातो का भाटवाडीला म्हणे. त्या बाय, पाय ते, त्या बाय. सनीची. हे पाय. अरे मम्मीला कुत्र आवडलं नाही असं वाटतंय मम्मीच्या चेहऱ्यावरून. काही नाही. आणल्या कोणत्याच आईला आवडत नाही. पण तीच आई 2 दिवसांनी त्या कुत्र्याला कशी जीव लावते ते बघा तुम्ही. मम्मीच्या हातात दे बरं. नको बाबा मी नाही घेणार. घ्यावा आई. अजिबात नाही घेणार मी. छोट आहे हो ते. घ्या ना. बिलकुल नाही घेणार तर. द्यावं त्या आईकडे द्या. नको 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 नको. ए नको बाबा माझ्याकडे. नको 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 नको. ए ते पाय कसं करतं. मारली उडी. ए चालेल चल 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 चल.
तर हे बघा आपला डॉन. मी सांगते ना, आई बघा त्याला कशा जीव लावते. ओ आईच्या तोंडाकडे बघून तर नाही वाटत आईला कुत्रा आवडला असेल. जीव लावलाय, जीव लावेल बघा तुम्ही. खेळा आता खाली खेळा. यू यू हो आता त्याला सवय होईल आमच्यावाली. चला चला. सने कसं वाटत तुला कुत्र? चांगलं वाटलं. तुला माहित होतं का कुत्रा आणले असं? ते मला आवाज आला होता, तो वहिनीला काही सांगितलं नाही. वहिनीला मी सांगितलं होतं सांगू नका असं. कुत्रा आणलं ते बाय, ते बाय कसं पळत आहे. हळूहळू ते आपल्याच्यात मॅच होऊन जाईल ते. तर हे बघा इकडे आमच्या आई मला जी भगवद्गीता भेटली, मी जिचं पूजन केलं सकाळी, तर ती वाचताय आई. आईंना तर बरंच माहिती आहे गीतेबद्दल तसं, पण मग आई आता वाचताय. जर घरात आहे तर वाचायची, आणि आम्ही पण वाचणार आहे आम्हाला जसा वेळ मिळेल तसा. तर मग आई सांगता का थोडंसं गीतेबद्दल? मला एक तर गीता मिळाली ना आता, त्याचाच खूप आनंद झाला. ती पण तुला दिली तुझ्या मॅडमनी. कारण आता मी जे रोज हे करते ते गीतेवरच आम्ही सांगतोय सगळं, आम्ही जे भावपिरी करतोय ते. तर मला खरंच म्हणजे बरं वाटलं की देवाने कशी माझ्या सुनेला ती गीता दिली, भगवंतानी ती दिली तुला, पण ती वाचली पाहिजे. तर ते गीता का वाचली पाहिजे? गीता काय आहे? तर गीता आहे ना, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. अर्जुनाला निमित्त केलंय भगवंतानी, पण ती खरी कोणाला सांगितली? ती आपल्याला सांगितली, मानव मात्राला, संपूर्ण मनुष्य जातीला सांगितली ती गीता. आणि भगवद्गीता म्हणजे काय का, आपलं संपूर्ण जीवनाचं सार हे भगवद्गीता आहे. एक तर आज लोकांना हेच माहिती नाही का श्रीमद भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ आहे, हेच कोणाला माहिती नाही तर बाकीच्या लोकांकडे जा. आपण मुसलमानाचे लोक आपण बघतो ते कुराण सांगता, ख्रिश्चन लोक बायबल सांगता, आणि आपल्याला आपला धर्मग्रंथ भगवद्गीता हेच माहिती नाहीये. हा, बऱ्याच लोकांना माहित नाही की मग हे तुम्ही पण लक्षात ठेवा की आपला धर्मग्रंथ हा श्रीमद भगवद्गीता आहे, आणि जीवन ग्रंथ पण म्हटलं जातं त्याला. त्यामुळे प्रत्येकाने वाचावी भगवद्गीता असं. आणि सगळ्या जीवनाचं सार म्हणजे आपली भगवद्गीता आहे. गीतेवर सांगायला खूप आहे, पण ते सांगायला गेलं तर 2 तास जातील. 2 तास नाही, ते पुरणार पण नाही वेळ. पण त्यासाठी गीता वाचा आणि गीतेतले जे विचार आहे ते आपल्या आचरणात आणा. ते गीतेमध्ये भगवंतांनी काय सांगितलं की सर्वस्याच्या आमृती संनिविष्ट म्हणजे भगवंत आपल्यामध्ये बसलेला आहे. मग ज्याला हे समजेल ना की भगवंत आपल्यात बसलाय, तो खरा श्रीमंत समजला जातो. अच्छा. पण आता एवढं मी सांगत नाही बसत, खूप आहे सांगणार. तर प्रत्येकाने वाचली पाहिजे, आपल्या जीवनाचा सार आहे तुम्ही वाचा. आता ती घरात आणली तुम्ही तर ती वाचा. येस, आम्ही नक्की वाचू, मला टाइम भेटेल तसं. तर गाईज, कसा वाटला आमचा कुत्रा तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा, आणि आम्हाला त्याच्यासाठी एक नाव पण सजेस्ट करा सगळ्यांनी, जे वाटेल ते. मग आपण बघूयात काय नाव ठेवायचं. सो त्याला आता झोप येते, आय थिंक तो संध्याकाळ झाली ना, आणि त्याची जागा पण बदलली, तर आता तो बघतो आम्ही रात्री कसा राहतोय कसा नाही. तर आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथून पुढे तुम्हाला आमचा कुत्रा प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. सो आपल्या व्हिडिओला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चलो बाय.